जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आल्याने जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार ॲक्शन मोडवर आले। पेठ तालुक्याचा दौरा करून आरोग्य यंत्रणा, आपत्ती व्यवस्थापनाची तयारी तसेच पूर आणि भूस्खलन संभाव्य भागातील उपाययोजनांचा आढावा घेतला। पवार यांनी करंजाळी प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन आरोग्य सेवांची पाहणी केली। यावेळी त्यांनी रुग्णालयातील उपलब्ध मनुष्यबळ, औषध साठा, आवश्यक वैद्यकीय सुविधा तसेच आपत्कालीन परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी करण्यात आलेल्या तयारीची माहिती घेतली। विशेषतः अतिवृष्टीमुळे संपर्क तुटण्याची शक्यता लक्षात घेऊन उच्च जोखीम असलेल्या गर्भवती महिलांना आगाऊ सुरक्षित आरोग्य संस्थांमध्ये दाखल करण्याच्या उपाययोजनांचा आढावा घेतला। प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आलेल्या गरोदर मातांची पवार यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली। गरोदर महिलांना आवश्यक वैद्यकीय सुविधा, पोषण आहार आणि सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देण्याबाबत आरोग्य विभागाला सूचना देण्यात आल्या। संभाव्य सर्पदंशाच्या घटनांसाठी सर्पदंशांशी निगडीत लस देखील उपलब्ध करण्याबाबत सूचना देण्यात आल्या। अतिवृष्टीच्या काळात कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत मातांना आणि नवजात बालकांना तातडीने सेवा उपलब्ध व्हावी यासाठी आरोग्य यंत्रणेने सतर्क राहण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत। त्यानंतर पवार यांनी सीमेवर ग्रामपंचायत भुवन येथे भेट देऊन संभाव्य अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीमार्फत करण्यात आलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांची पाहणी केली। सखल भागातील नागरिकांचं स्थलांतर, निवारा केंद्राची उपलब्धता, पिण्याचं पाणी, अन्नधान्य, औषध साठा तसेच आपत्कालीन संपर्क व्यवस्था याबाबत त्यांनी स्थानिक प्रशासनाकडून माहिती घेतली। यावेळी त्यांनी डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या आश्रमशाळेतही भेट दिली। अतिवृष्टी, भूस्खलन किंवा अन्य आपत्तीजन्य परिस्थिती उद्भवल्यास विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत त्यांना तातडीने सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यासाठी पूर्वनियोजन करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या। विद्यार्थ्यांचा निवास, अन्न, आरोग्य सुविधा आणि वाहतूक व्यवस्थेबाबत आवश्यक ती तयारी ठेवण्याचे निर्देशही त्यांनी दिले। अतिवृष्टीच्या संभाव्य धोक्याच्या पार्श्वभूमीवर सर्व विभागांनी समन्वयाने काम करून नागरिकांच्या जीविताचं संरक्षण आणि आपत्ती व्यवस्थापनाची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करावी असे आवाहन पवार यांनी यावेळी केलं। यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर वर्षा फडोळ, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सुधाकर मोरे, सहाय्यक गट विकास अधिकारी सुनील बागुल, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर योगेश मोरे, विस्तार अधिकारी महाले आणि गायकवाड आदी उपस्थित होते। तुमच्या भागातील प्रत्येक बातमी पाहण्यासाठी तसेच अशाच ताज्या आणि विश्वासार्ह घडामोडींसाठी उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क सोबत जोडलेले रहा। सोबतच फेसबुक, इंस्टाग्राम आणि यूट्यूबवरही आम्हाला लाईक आणि शेअर तसेच सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका।